दोस्तों, जिंदगी हसीन है मगर सिर्फ उनके लिए जिन्होंने प्यार किया है। और सिर्फ प्यार करने वाले जानते हैं कि आन पान और शान से छीना किसे कहते हैं, है ना? अब तुम लोग बोलेंगे बाबा जी को क्या हो गया? तो बाबा जी को ये हुआ कि वैलेंटाइंस डे के ईव पे मैं ये बना रहा हूं ये वीडियो। ओके, वैलेंटाइंस डे को 2-3 दिन है, लेकिन ये मैं बना के रख रहा हूं। ओके, सो बड़ा सुंदर दिन आहे यार ये व्हॅलेंटाईन्स डे. ओके, मला तर असं वाटतं दररोज व्हॅलेंटाईन्स डे असायला पाहिजे. हमारे टाइम वैलेंटाइन डे नहीं था. ओके, तो प्रपोज करने के लिए ना डेयरिंग लगती है यार. अभी तो ठीक है, लड़के लड़के सब साथ में रहते, लेकिन प्रपोज करने के लिए डेयरिंग लगती थी. वातावरण वैसा था नहीं, लड़के लड़की बात करना बड़ा मुश्किल हो जाता था. सो वैलेंटाइन्स डे इज अ रीजन, मीन्स वो एक तुमको एक लूप होल मिला हुआ है वेर यू कैन propose any girl, when you can a girl can propose a boy, a man can propose a woman can propose a man, like that. आमच्या वेळेस असं नव्हतं यार. सगळे जे भावना आहेत त्या अशा हे होऊन गेल्या, दबून राहिल्या, सप्रेस झाल्या. ओके, आता कालांतराने त्या पोरी दिसतात, त्या आजी झाल्यात. काय सांगू. ओके, आणि अभी वो घंटी भी नहीं बजती उनको देख के. एनीवेज, तर माझं बस एवढंच आहे की तो मुवमेंट नाही गेला पाहिजे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं आपण कोणाला तरी प्रपोज करायला पाहिजे, रोमांस करायला पाहिजे, मला असं वाटतं तो मुवमेंट नाही गेला पाहिजे. कारण की तो मुवमेंट गेला, ते दिवस गेले की मग तसं ती भावना नंतर तयार होत नाही. ओके, खूप छान भावना असती. ओके, प्रेम वगैरे असतं की नाही मला माहित नाही यार. प्रेम तर म्हणजे मेरे को लगता वो इट इज वन ऑफ द व्हेरी प्युरियस्ट, आणि ते खूपच काहीतरी बहुत गहरी चीज आहे वो. आय कॅनॉट टॉक अबाउट दॅट. ओके, पण हे ठीक आहे. म्हणजे यू आर प्रपोजिंग फॉर म्हणजे कंपॅनियन मिळालं पाहिजे, जस्ट टू मिंगल, जस्ट टू हॅव अ रोमांस, जस्ट टू हँग अराउंड, जस्ट टू हॅव अ कॉफी. म्हणजे खूप छान वाटायसाठी तुम्हाला कोणीतरी पाहिजे असतं, आहे की नाही. म्हणजे मुलं किती दिवस छान वाटून घेतील. अपोजिट सेक्स बनलाच मुळी आहे त्याच्यासाठी की नाही, निसर्गाने तुम्हाला छान वाटायसाठी अपोजिट सेक्सची कोणीतरी टाकलंय असं. ओके, सो माय suggestion to the people, those who are going to propose or who are not even going to propose anyone, मी तर म्हणतो या व्हॅलेंटाईन्स डेला खरंच प्रपोज करा. कोणाला तरी मनापासून प्रपोज करा. जे तुम्हाला आवडत असतील ना, खरंच प्रपोज करा. ओके, आणि संकोच नका करू. तुम्हाला हा लूप होल मिळालाय, दिवस मिळालाय, तर बिलकुल प्रपोज करा. ओके, आणि आता तुम्ही म्हणाले यार शामराव बिघडवतोय. शामराव बिघडत नाहीये. असं आहे, मनातल्या भावना जुबा पे आने दो, और जुबा की बातें जो है वो दिल में घुसने दो, और वहां पे भी वो गुल खिलने दो, और फूल खिले हैं गुलशन गुलशन होने दो. मी खोटं वाटेल, माझा मुलगा 11वी-10वीतच होता वाटतं. मी त्याला प्रपोज करायला सांगितलं होतं. मी त्याला एकदा विचारलं होतं, काय तुला कोण आवडतं. त्याला कधी 3री-4थीत एक मुलगी आवडली होती. मग मी त्याला शोधून काढायला सांगितली ती मुलगी. ओके, इंटरनेटवर. त्याला नाव सुद्धा माहित नव्हतं. मग त्या शाळेत गेला, त्या शाळेत नव्हतं, फोटो काढला, त्या फोटोवरून त्या टीचरला विचारलं, त्या टीचरनी मग त्या मुलीचं नाव सांगितलं. ओके, मग त्या मुलीचं आम्ही ते फेसबुकवर शोधलं. ओके, मग ती कन्फर्म केलं की ती तीच मुलगी आहे. ओके, आणि मग माझ्या मुलाला म्हणलं, ऋषीला जा, तिला प्रपोज कर. आता ऋषी माझा बिचारा साधा सुद्धा. ओके, तरी मी त्याला ग्रीटिंग कार्ड घ्यायला लावलं आणि त्याला लिहायला लावलं आणि म्हणलं जा. मला खूप चांगलं माहिती होतं ती मुलगी त्याला नाही म्हणणार आहे म्हणून. खूप चांगलं माहिती होतं. ओळख नाही, पाळख नाही. ओके, आणि माझा मुलगा त्याच्यातला नाहीये की एक्स्ट्रोवर्ट नाही आहे, अशी मित्रमैत्रिणी करणार नाहीये. पण माझं कारण असं होतं की तुम्हाला जर कोणी रिजेक्ट करत असेल, सो यू शुड हॅव अ फीडबॅक की आपल्याला रिजेक्ट का केलं. जर आपल्याला एखादा जॉब मिळत नसेल किंवा आपल्याला जॉबमधून जर कोणी काढत असेल, तर समजून घ्यायचं वी आर नॉट फिट फॉर दॅट जॉब, वी आर नॉट फिट फॉर दॅट पोझिशन, वी आर नॉट फिट फॉर दॅट सर्व्हिसेस. ओके, मग आपल्याला तो फीडबॅक घ्यायचा असतो. आपण त्यांना विचारायचं असतं, का बरं मला घेतलं नाही, माझं काय चुकलं. दिस इज कॉल्ड एज फीडबॅक. फीडबॅक मिळाल्यानंतर मग आपण ते इम्प्रुव्हमेंट करतो आपल्या नॉलेजमध्ये, आणि मग आपण अकॉर्डिंगली मग पुन्हा त्या गोष्टीसाठी अप्लाय करतो. सेम अप्लाइज हिअर. इफ द गर्ल इज रिजेक्टिंग यू, और इफ द बॉय इज रिजेक्टिंग यू, तर
रिजेक्शन ऍक्सेप्ट करा ते. ओके, रिजेक्शन ऍक्सेप्ट करताना त्या मुलाला विचारा, तू रिजेक्ट का बरं करतेस, तू रिजेक्ट का बरं करतोय, व्हॉट इज देअर वेअर आय कॅन इम्प्रूव्ह माय सेल्फ, जिथं तुम्हाला हो म्हणू शकते. ऍक्सेप्ट दॅट. ओके, आणि लिहून ठेवा ते, त्याच्यावर काम करा. ओके, आणि मनामध्ये ठरवा की नाही, ह्या गोष्टी मी फुलफिल करेन आणि आय विल अगेन गेट बॅक टू यू आफ्टर सम डेज और आफ्टर 1 year. ओके, सो म्हणजे मी जे म्हणतो ना की मुलींनी एकमेकांसोबत फिरणं, प्रपोज करणं, दिस इज अ पार्ट ऑफ अ पर्सनॅलिटी आणि खूप आवश्यक असते. दिस हेल्प्स यू टू ग्रो. म्हणजे रिजेक्शन सारखी तर गोष्ट नाही आहे ग्रो करणारी. ओके, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला सोडून देत असेल कोणी, म्हणजे यू आर हॅव्हिंग अ अफेअर, यू आर म्हणजे तुम्ही मिंगल करताय, मस्त फिरताय, आणि सडनली जर तुम्हाला कोणी सोडून देत असेल तर समजून जायचं की अपना परफॉर्मन्स कम हो गया रिलेशनशिप में का. ओके, वी आर नॉट, आपण वो मार्क, वी आर नॉट एबल टू अचीव दॅट मार्क जे समोरच्याला पाहिजे. तो पण एक फीडबॅक असतो. फीडबॅक घ्यायचा, ब्रेकअप करताना धावत असेल तेव्हाही फीडबॅक घ्यायचा, रिजेक्शन होत असेल तेव्हाही फीडबॅक घ्यायचा, त्याच्यावर काम करायचं, स्वतःला चॅलेंज करायचं, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं, तशी पर्सनॅलिटी बनवायची की नाही मैं तो पटाके दिखाऊंगा तेरे को. सो गाईज, नुसतं कामावर, पैशावर फोकस नका करू, आनंदावर फोकस करा, प्रेमावर फोकस करा, मस्त आनंदी वाटू द्या. ओके, अगर तुम्हारा जमता है वैलेंटाइंस के दिन तो बहुत ही अच्छा है, सेलिब्रेट करो, मस्त कॉफी पियो, मस्त लॉन्ग राइड पे जाओ. ओके, मस्त घूमने वूमने जाओ, लाइक दैट. अगर तुमको रिजेक्ट भी करते हैं तो एक्सेप्ट दैट रिजेक्शन एंड मूव ऑन. ये चांस मत गंवाओ. ओके, चलो, लव यू, बाय.